ज्याचा जन्मच मुळामध्ये शिवसेनेच्या राजकीय कुशीमध्ये झालेला आहे आणि तो काही काळ पुरोगामी म्हणवल्या गेलेल्या काँग्रेसच्या सावलीतही विसावलेला होता, तोच आता संघ भाजपच्या पालख्या वाहतोय। तो नवहिंदुत्ववादी नेता नितेश राणे म्हणतोय की काँग्रेसनं संघ भाजपचा इतिहास पुढे येऊ दिला नाही, तो दडपला। म्हणजे ज्याचा इतिहासच मुळामध्ये राजकीय व्यभिचाराचा आहे, वैचारिक व्यभिचाराचा आहे, तो नेता म्हणतोय की संघ भाजपचा इतिहास काँग्रेसनं पुढे येऊ दिला नाही। त्याचं हे विधान म्हणजे काय हो, बालिशपणाचं। अक्षरशः त्या बालकाचा सुद्धा अपमान होईल, म्हणजे याला बालकाची उपमा देऊन, कारण बालकाला सुद्धा थोडीशी बुद्धी जास्तीची असू शकते। इतिहास पुढे येऊ दिला नाही म्हणून तो कधीही दडपला जात नसतो ना। इतिहास कसा दडपला जाऊ शकेल? तुमचे पप्पा काँग्रेसमध्ये होते, तुम्ही काही काळ होता, त्यावेळी जर हा प्रयत्न केला असता तर आणखीही चांगलं राहिलं असतं। पण असो, त्यावेळी तुम्हाला नसेल सुचलं, आता जर सुचलं असेल तर हरकत नाही। पण त्या अगोदर या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की द्यावी लागतील। बंगालमध्ये मुस्लिम लीग बरोबर युती कुणी केली होती आणि का केली होती? महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर बंदी कोणी घातली आणि कशामुळे घातली होती? आणि तिसरा प्रश्न म्हणजे तिरंग्याला आणि संविधानाला विरोध कुणाचा होता आणि का बरे होता? या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की द्यावी लागतील आणि ती तुम्ही द्यावीत। तर ह्या जर अभ्यास तुम्ही केला एवढा, तर तुमच्या ज्ञानामध्ये थोडीफार तरी भर पडू शकते, हे मात्र निश्चित आहे। कारण सत्य बोलणं म्हणजे देशद्रोही नसतो, सत्य बोलणं म्हणजे देशद्रोहीपणा नसतो, तसं प्रश्न विचारणं सुद्धा राष्ट्रविरोधी भावना नसते। मी जे काही बोलणार आहे ना, ते म्हणजे अगदी फाईलवर, पत्रावर, म्हणजे जी पत्र आहेत, फाईल आहेत, अहवाल आहेत, त्यावर बोलणार आहे। कुठेही हवेत बोलणार नाही, ते पुराव्यावर बोलणार आहे। जे तुम्हाला भाषणात सांगितलं जात नाही, जे तुमच्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकात सुद्धा इतिहास म्हणून सांगितलं जात नाही, जो इतिहास तुम्हाला विसरायला लावला जातो ना, तो इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे या संघ भाजपानं पहिलं जी गोष्ट आहे की मुस्लिम लीग बरोबर युती ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी केली होती, ती बंगालमध्ये, जे आज जनसंघाचे संस्थापक, भाजपचे मूळ पुरुष म्हणून ज्यांना श्यामाप्रसाद मुखर्जींना ओळखलं जातं, त्यांनी ब्रिटिशांच्या सल्ल्यानुसार मुस्लिम लीग बरोबर, म्हणजे काँग्रेसला सत्तेतून बाहेर ठेवण्याकरिता या मुस्लिम लीग बरोबर युती केली होती। आणि त्या हुसेन शहीद सुहरावर्दी याच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये हे श्यामाप्रसाद मुखर्जी फायनान्स मिनिस्टर होते, फायनान्स मिनिस्टर। आणि त्यावेळी विशेष या मुस्लिम लीगला द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मान्य होता, म्हणजे त्यांना पाकिस्तानच्या मागणीला त्यांचा पाठिंबा होता। म्हणजे देशाची फाळणी करण्याकरता ज्याचा पाठिंबा आहे, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करणाऱ्याला तुम्ही, त्या विचारांना, त्या विचारधारेला तुम्ही नेमकं काय म्हणणार आहात? नितेश राणेजी, नक्की उत्तर द्या। कारण जी मुस्लिम लीग देशद्रोही आहे, जे ब्रिटिश देशद्रोही आहेत, त्यांच्याबरोबर म्हणजे संगनमत करून काँग्रेसला बाहेर ठेवण्याकरता, म्हणजे ह्याला देशभक्ती म्हणायची का? आणि ती कोणत्या देशभक्तीच्या व्याख्येमध्ये बसते? म्हणजे जर बंगालमध्ये तुम्ही सरकार स्थापन केलेला नेता तो आज जनसंघाचा मूळ पुरुष आहे, तर मग त्या विचारधारेचा इतिहास आता तुम्ही पुढे आणा। दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा गांधींची 30 जानेवारी 1948 ला
हत्या करण्यात आली. जो माथे फिरू होता त्यानं जी हत्या केली, त्या हत्येनंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या. आणि दंगली उसळल्यानंतर त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री असलेले सरदार वल्लभभाई पटेल होते हो. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल ज्यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्ही प्रचंड मोठा भला मोठा बांधलेला आहे ना, ते सरदार वल्लभभाई पटेल यांना कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी करणार, कारण त्यांना ते करणाऱ्या तशापैकी तर नव्हते. म्हणजे नेहरू गांधी यांच्या म्हणजे ह्याच्यानुसार त्यांनी ही गोष्ट केली असं नाहीये. तर त्यांनी त्या काळची लिहिलेली पत्र बघा, ते अहवाल बघा, फायली बघा, आणि मग सरदार वल्लभभाई पटेलने जो निर्णय घेतला तो संघावर बंदी घालण्याचा, तो नेहरूंच्या सांगण्यावरून नाही, भावनेचा प्रश्न म्हणून नाही, किंवा राजकीय म्हणून सुद्धा नाही, तर या देशाला म्हणजे या देशविरोधी कृत्याला कुठंतरी नियंत्रित करायचं, हा त्या पाठीमागचा हेतू होता. मग संघावर बंदी ज्या पटेलांनी घातली ते पटेल म्हणजे कोण, आणि ते तुम्ही त्यांना तुमचं म्हणताय मान्य आहे, पण त्यांनी ज्यांच्या विरोधामध्ये बंदी घातली ती विचारधारा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नुसार काय होती. कारण पटेलांना वाटलं की हे देश विघातक कृत्यामध्ये सामील आहेत, हे यांचा देशाला धोका आहे, अखंडतेला सार्वभौमत्वाला धोका वाटला त्यांना, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता. तो नेहरूंच्या सल्ल्यानं अजिबात घेतला नव्हता, कारण नेहमी नेहरू होत आहे, त्यांच्या सल्ल्यानं घेतलेला नव्हता. बरं, संविधानाला विरोध कुणाचा होता, का होता? संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान लागू झालं, आणि हे संविधान लागू झाल्यानंतर या संविधानामध्ये मनुस्मृतीला आधार मानलं गेलं नाही, धर्म अधिष्ठित राज्य नाही, म्हणून विरोध करणारे हे संघ विचारधाराच होती ना. जे आता भाजपामध्ये आहेत, भाजपातले संघामध्ये आहेत, तीच मुळामध्ये विचारधारा या संविधानाला विरोध करणारी प्रमुख होती. आणि त्यांचं म्हणणं होतं सर्वांना समान अधिकार देणारी राज्यघटना नसावी, कारण वर्णश्रेष्ठत्व त्यातनं सिद्ध होणार नव्हतं. म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीतले कायदे यांना हवे होते, जे म्हणजे वर्ण व्यवस्थेनुसार लागू करता येत होते. म्हणजे संविधान या संदर्भामध्ये या संघाचं मुखपत्र असलेलं ऑर्गनायझर 30 नोव्हेंबर 1949 ला लिहित आहे की ते म्हणतंय की या संविधानामध्ये भारतीय म्हणावं असं काहीच नाही, ही फक्त पाश्चात्य विचार आहेत, ही पाश्चात्यांची संविधान आहे, ते कायदे पाश्चात्याचे आहेत, आपले नाहीत, भारतीय नाही आहेत. हे कोण म्हणालं? हे मुखपत्र ऑर्गनायझर सांगतंय, त्यावेळी लिहित आहे. आणि तिरंगा झेंडाला विरोध कुणाचा होता? तिरंगा झेंड्याला विरोध सुद्धा यांचाच होता ना हो. आणि तिरंग्याला विरोध करणं म्हणजे काय? यांचा गुरु झेंडा म्हणजे भगवा होता, आणि भगव्या झेंड्याला सोडून जर तिरंगा येत असेल तर या संघ विचारधारेला नकोच होता. जरी आजकाल तिरंगा हातामध्ये घेऊन, तिरंगा एकमेकाला भेट देऊन एक तुम्ही देशभक्तीची प्रतीक वाटत फिरतायत ना, ते काय म्हणतात ते आदर्श देशभक्त कोणाला म्हणावं, ती प्रमाणपत्र ते वाटत फिरताय ना, त्या तिरंग्याला सुद्धा आणि संविधानाला सुद्धा विरोध या संघ विचारधारेचाच होता. आणि या संघाच्या मुख्यालयावर झेंडा कधी फडकवला? 26 जानेवारी 2002. ही जवळजवळ 52 वर्ष लागली हो. म्हणजे संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवायला 52 वर्ष लागली. याला देशभक्ती म्हणायचं की काय म्हणायचं? म्हणजे 1941 मध्ये मुस्लिम लीग बरोबर जाणारी विचारधारा महात्मा गांधींच्या हत्येनंतर
4 फेब्रुवारी 1948ला सरदार वल्लभभाई पटेलनी ज्या संघटनेवर बंदी घातलेली ती विचारधारा, म्हणजे ज्या तिरंग्याला विरोध म्हणून 52 वर्ष ज्यांनी तिरंगा फडकावला नाही ती विचारधारा, संविधानामध्ये भारतीय काही नाही असं सांगणारी विचारधारा, त्या विचारधारेचा इतिहास काँग्रेसनं दडपला असा हा बालिश बुद्धीचा नवहिंदुत्ववादी नवा नेता, ज्याचाच मुळामध्ये राजकीय आणि वैचारिक व्यभिचाराशिवाय काहीच आलं नाही, म्हणजे जन्म शिवसेनेचा राजकीय, काही काळ काँग्रेसच्या पुरोगामी सावलीतही विश्रांती घेतली आहे आणि आता संघ विचाराच्या त्या पालखीचा भुई आता जर सांगत असेल की या काँग्रेसनं संघ भाजपचा इतिहास दडपला, पुढे येऊ दिला नाही, तर या बालिश बुद्धीच्या नेत्याला बालिश म्हणणं सुद्धा बालकाचा अपमान नाही का? कारण बालकाला सुद्धा थोडी बुद्धी असते. म्हणून अगोदर संघ भाजपाच्या इतिहासाचा, तुम्ही नवीन नवीन हिंदुत्ववादी झालात त्यामुळे जोशाच्या भरामध्ये बोलला असाल, हरकत नाही, कुणीही बोलतो ओघामध्ये, पण आता थोडा संघ भाजपच्या विचारधारेचा जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की नेमकी चूक कुठे काय घडलंय. खरंच काँग्रेसनं इतिहास संघ भाजपचा दडपलाय का, याविषयी तुम्हाला काय वाटतं? खरंच दडपलाय का नाही दडपलाय याविषयी कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.